मग डायरेक्ट म्हणाली म्हणजे अरे ह्या नल्ला तर काहीच नाही करत म्हणजे चिडून मला हे करून फोन करून म्हणजे हा खवल लावलं. मी 2 वेळा म्हटलं ऐक ना म्हटलं काकीबाई म्हणजे असं नल्ला बल्ला म्हणून म्हटलं माझे जे स्ट्रगल आहे ते तुला माहीत नाही आहे. किती उद्याचं काम करतो तर मला म्हणजे किती वर्ष लागली मला माहिती तुला नाही माहिती आहे. तुम्हाला आयतं भेटलं मला आयतं नाही भेटलं मी कमावलेली आहे घाम गायला म्हणजे तर टाईम कमवला. तर तिला म्हटलं तुला बोलायचं तर बोल नंतर नको बोल. आणि नंतर तिथून उठली ते किचनमध्ये गेली. नमस्कार, मी कसरी सिने चित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. खरं तर बिग बॉसच्या घरात रोशन भजनकर ही व्यक्ती जेव्हा गेली तेव्हा प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न होता की ही व्यक्ती कशी खेळेल, कशी दिसेल. कारण ते व्यक्तिमत्व एकदम साधं सिद्ध करत होतं. पण जेव्हा बिग बॉसच्या घरात गेलात तुम्ही सगळ्यांचे दादा म्हणून झालात, खूप सगळ्यांना प्रेम दिलं. खरं तर आपलं बाहेरचं आयुष्य खूप वेगळं असतं, पण आपण एका नव्या व्यक्ती शोमध्ये जातो आपलं आयुष्य वेगळं म्हणून जातं. ह्या शोने नेमकं तुम्हाला काय दिलं वेगळा रोशन म्हणून तुम्ही बाहेर आला? मला काय ह्या शोनं पर्सनॅलिटी रिजेक्ट केली आणि मेन म्हणजे माझी पर्सनॅलिटी जे भारतीच्या ठेवली ती तिथून प्रेम कमवून गेलो आणि बाहेर येऊन गेलो. बाहेरचे प्रेम भेटलं, घरात मी भेटलो आणि हेच इज्जत जी कमवली आहे तेच सगळ्यात मोठी संपत्ती आहे. आणि जेव्हा खरं तर खेळ सुरू झाला बिग बॉसचा आणि बिग बॉसच्या घरात गेल्यावर असं असतं की इथे कुठेतरी 2 टीम बनणार किंवा ग्रुप बनणार, पण जो तुम्ही ग्रुप जॉईन केला, जी तुमची टोळी झाली होती, तुम्हाला असं वाटतं की त्या टोळीने तुमच्या पाठीमध्ये खंजीर खूप असतं? आता सगळ्याचा गेम होता. मी फर्स्ट टाइम कोणत्या तरी गेममध्ये चाललो होतो. विशाल फक्त ह्याच्यातला फक्त जो होता रियालिटी शोमध्ये गेला की विशाल अनुश्री होती, ऋषिताने मी केला गेम. फक्त मी नवीन त्या टीममध्ये पण मी जे शिकून राहिलो होतो. कारण मी कधी बाहेर बिग बॉस मराठी पाहिला होता नाही हिंदी पाहिला होता. तरी माझं टाईम नाही भेटले कारण लाईफच तशी बिझी होती माझी. तर मी त्याच्याजवळ काहीतरी शिकत होतो आणि जे बोलणं होतं कोणाजवळ भांडण होतं मुद्दे भांडण होतं ते मी माझ्या मनानंच करू. त्याच्यावर शिकत जाऊ गोष्ट अशा असं होते तसं शिक्षण घेतलं मी. त्याच्यावर एकाजवळ आहे म्हणून तो तेच घेतलं मी. आणि जेव्हा प्रत्येक वेळी घरामध्ये भांडण व्हायचं काय व्हायचं तुम्ही थोडं बॅकफुटला राहायचं की म्हणजे त्याच्यात इतकं तुम्ही पटकन इन्व्हॉल्व व्हायचं. सो तुमचा खरं मुळातच स्वभाव कसा आहे की नाही आता ह्या भांडणांमध्ये मला पडायचं नाही कारण का ही भांडणं माझी नाही तर मी ह्याच्यापासून थोडा लांब होते. हा मुळातच स्वभाव असा आहे का तुमचा? माझा स्वभाव तसा आहे कारण माझ्या भांडण असेल तर मी भांडेन. तो दुसऱ्याचं भांडण आहे त्याच्यात म्हणजे इंटरेस्टच नाही. मग काय कळायचं. आणि मेन म्हणजे समोरची माणसं अशी राहायचं आहे त्या टाइममध्ये का ऐकून नाही घ्यायचं. मग काय आपली एनर्जी वेस्ट करायची. समोरचा माणूस ऐकायचं नाही तर मग आपण काय बोलत त्याच्यात ते दिसून पडलं होतं आम्हाला. म्हणून आम्ही कोणी इंटरेस्ट नाही म्हणजे तुमचं म्हणत तुम्ही पाठवायचं आमचं म्हणत ना आम्ही पाहिजे. आणि आता वेगवेगळे स्पर्धा होतात, वेगवेगळे टास्क होतात घरामध्ये. ओंकारचं आणि तुमचं एक भांडण झालं होतं गोणीच्या टास्कवरून. सो नेमकं तो विषय काय झाला होता? कारण का आपण बोलतो ना की यार तू चुकीचं आहे किंवा तो समोरचाही व्यक्ती म्हणतो की तू चुकीचं. नेमकं त्या भांडणात काय झालं होतं? चूक कोणाची होती? चूक आता मी सांगू का त्या भांडणात काय झालं होतं. तो टास्क होता कट्ट्याचा. तर प्राजक्ता ताई संचालक होत्या त्या टाइमले. तर पहिल्या टाइमने काय झालं आम्ही धावलो पहिल्या राऊंडला धावलो. ओंकारचा वाकला होता कट्टे घ्यायला गेला. मी खालून त्याच्या पायातून ओढली होती आणि ओढली होती म्हणजे म्या पकडली आहे म्हणजे पहिली म्या पकडलेली आहे मी घेतलेली आहे. आणि त्यावेळेस तो आमची झटापटी झाली खूप झालं त्याच्यात. ओंकार खाली बसतो कट्टे मी त्याला उचललं आणि त्याच्यावर बराचसा ड्रिल बी पाहिजे मी बाहेर त्याच्यावर आणि तो राऊंड खतम झाला. आणि संचालकचा निर्णय दिला की मी संचालक म्हणत आहे त्यावेळेस जो पहिली व्यक्ती पकडला ते गुन्हे त्याची. मी मान्य केलं. म्हटलं दुसऱ्या राऊंडमध्ये हातात जेवढे आल्या ते माय गुन्हे आणि दुसरा राऊंड लागला आणि मा हातात मी घेतल्या दोन गुन्हे आणि दोन गुन्हे अशा ठेवल्या. तिसरी गुन्हे उचलली मी. ते जे दिव्या होती बोलली ते गुन्हेली पकडून घेतली. ते माझ्या लक्षातच नाही ते दिव्या पण आहे तिच्या खाली ते गुन्हे पकडून मी गुन्हे उचलली तर दिव्या पण आली वरतं आणि त्यानंतर खाली पडली. ते 3 गुन्हे घेतले होते मी आणि 3 गुन्हे घेतल्याच्या बाद त्याच्या झटापटी सगळेजण आले मागावर मिळले कोणी पायातून ओढलं कोणी बोलले. आता मला घासत ते गुन्ह्या निघाल्या हातात आणि मग जी आखरी जी गुन्हे होती उरली हातात ते ओंकारला घेऊन गेला. आता वाटलं सोडणार नाही कारण हे माया मेहनतीची आहे आणि हे मी सोडणार नाही. इमानदारीने नाही म्हटलं तो ऐकायचा नाही. आणि मन माया नाराज तिथं झालं होतं. प्राजक्ता ताई जेव्हा निर्णय घेतला होता की मी जो पहिले पकडला त्याची गुन्हे आता त्याने 3 पकडल्या होत्या. माझ्या 3ही गुन्हे माया मी एकच मागवत तरी मी एकच माझ्या इमानदारी हक्काची द्यायला आणि हेच पाहिजे म्हटलं मला. तर त्या बाबतीत प्राजक्ता ताईनं निर्णय अजून उलटा घेतला. ते दिली ओंकारले. म्हटलं वा ताई कॉंग्रॅच्युलेशन. पण खरं तर ह्या टास्कमध्ये जेव्हा तुम्ही म्हणालात की गोणीच्या टास्क हे माझं जीवन ह्याच्यावर माझी रोजीरोटी आणि त्यानंतर थोड्या दिवसांनी राखीची एंट्री घरामध्ये झाली आणि राखीला तुमचं नाव माहिती नव्हतं. राखी तुम्हाला हमाल म्हणत होती. त्या शब्दावर तुम्हाला खूप राग आला होता की तुम्हाला हमाल का म्हणालीस माझं नाव तुला माहिती नाही. एका वेगळ्या अर्थाने तुम्ही म्हणतात की जेव्हा तो तास झाला तर ही माझी रोजीरोटी आहे
आणि जेव्हा राखी तुम्हाला म्हणाली हमाल, तेव्हा तुम्हाला एवढा का राग आला होता? कारण का ते तुमचं कामच आहे. तर त्यावेळी तुम्हाला इतका का राग आला होता? मग जर तुम्ही दोन्ही गोष्टी बघितल्या तर तेव्हा होळीचा डास होता तेव्हा तुम्हाला असं वाटलं की नाही ही माझी रोजी रोटी, आणि जेव्हा ती हमाल बोलली तेव्हा तुम्हाला इतका राग? काय झालं होतं माहिती आहे का, त्या दिवशी आली होती. पहिल्या दिवशी आम्ही गाजर धाबा बनवला होता. नाव सगळं माहित होतं, रोशन नाव आहे. ते म्हणजे स्वतः म्हणे, ओ रोशन भाऊ हे गाजर द्या, ओ रोशन भाऊ हे द्या. म्हणजे आम्ही गाजर शिरून राहिलो होतो आणि ते हलवा बनवून राहिलो होतो आम्ही त्या दिवशी. तर नाव माहित होतं. पण दुसऱ्या दिवशी काय झालं, आम्ही सकाळी उठलो आणि गार्डनमध्ये बसलो चाय घेत. मी, सागरता, राजेशाताई आणि सचिन दादा असे बसलो आम्ही गार्डनमध्ये चाय घेत. आणि तेवढ्याच्यात राखी आली आणि मग डायरेक्ट म्हणाली म्हणजे, अरे ह्या नल्ला तर काहीच नाही करत. म्हणजे चिडून आहे, मला हे करून फोन करून म्हणजे हा खवळला पाहिजे. मी 2 वेळा म्हटलं ऐक ना म्हटलं काकी बाई, म्हणजे असं नल्ला बल्ला म्हणून माझे जे स्ट्रगल आहे ते तुला माहीत नाही आहे. किती उद्याचं काम होतं पण मला म्हणजे किती वर्ष लागली मला माहिती, तुला नाही माहिती. तुम्हाला आयते भेटलं, मला आयते नाही भेटलं, मी कमावलेली आहे घाम गायला म्हणजे तर टाईम गमवला. तर तिला म्हटलं तुला बोलायचं तर बोल, तर बोल. आणि नंतर तिथून उठली ते किचनमध्ये गेली आणि तिथं होता आरबी, दीपालीताई आणि हे. आणि तेव्हा तिथे म्हटलं ते हमाल नाही काय रे, तो हमाल नाही काय. आणि तेवढ्याच्यात ते काय रुचिता ऐकलं. रुचिता ऐकल्याबरोबर रुचिता खोलली, हे त्याचं नाव रोशन आहे म्हणे, तुम्हाला भाऊ आहे म्हणे, चांगलं बोल म्हणे, त्याला हमाल बोल म्हणे. आणि त्यावेळेस काय झालं, आणि मी अंदर गेलो. म्हटलं राखीला चांगल्यानं सांगितलं, ऐक ना तुला सांगितलं तर नको म्हणून. नंतर ते म्हणाला विशाल आला तिथं तेवढ्यात. विशाल म्हणे ऐक ना त्याचं नाव रोशन आहे, हमाल नाही रोशन आहे. नाही म्हणे हमाल आहे, हमाल आहे. म्हणजे ते मला चिडून राहिली तिकडे. आणि मी म्हटलं त्यावेळेस तू चिडून राहिली मला तुम्ही चांगल्या म्हटलं तर लय चांगलं वाटतं, कारण मला ते रोजीरोटी आहे, मी ह्या कामापासून बनलेलं आहे आणि मला गर्व आहे या माझ्या कामापासून मला बिग बॉस मॅनेजर करत आणि मला चांगलं वाटतं मला म्हटलं. पण तू अगर चिडत असेल तर मला राग येणार त्या गोष्टीचा. जेव्हा सागरदारे कोणी म्हटलं तर तेव्हा तुम्ही स्टँड घेतला सगळ्यांना. आणि माझ्या जेव्हा टाईम आला तर माझ्या बाबतीत स्टँड नव्हता घेतला, उलटे हसू राहिले होते लोक. मला तिथं खरं वाटलं साहेब ठीक आहे म्हटलं नको घेऊ, पण मनातच नको म्हणून तिला चांगलं नाव आहे बोलणं दिले, मला चांगलं वाटलं असतं. पण त्याच्यानंतर काय झालं, नंदा गेला म्हणायला लागेल, माझ्या मनात ते गोष्ट समोर गेली. दुपारी मग सागर सचिन दादाला राग आला, मी एकटा लढत बसलो होतो आणि माझ्या डोक्यात मला नल्ला म्हटलं यार मी एवढी जर्नी माझ्या म्हटलं भले माहीत आहे कसं कमावलं कसं हे गोष्ट कशी होती. मी लढत होतो, सागर सचिन दादा गेला होता, हे म्हणे ऐक म्हणे तुम्ही त्याला नल्ला वल्ला नको म्हणून त्याला नाव म्हणू ॲक्टरला तुम्ही नावाने म्हणतो, आम्ही म्हणतो का म्हणे तुम्हाला कधी असं तसं तुम्हाला इज्जत देतो म्हणजे तुमचं बी काम आहे आम्हाला इज्जत द्या. तो तर कधी म्हटलं का म्हणजे हमालीच्या याच्यावर बेसिकवर कधी काढलं का नाही ते फोन राहतो, मी हमाला आहे मला सीन कधी काढलं म्हणजे आम्ही त्याच्या पहिल्या दिवसापासून फोन राहतो आणि तुम्ही कधी नल्ला म्हणून राहिले. नंतर मी बोललो म्हटलं राखी म्हटलं ऐक ना, त्या जागी म्हटलं सकाळी दुसरं असतं म्हटलं आज कुठला असतं म्हटलं तो कुठला असतं म्हटलं तू पोरगी आहे तू इज्जत करतो कारण आमच्या घरी शिकवण आहे म्हटलं तिथला दुसरा कुठला असतं म्हटलं. पण आता घराच्या बाहेर आले, आधी घरात जाण्याच्या आधी रोशन भजनकरची ओळख एक वेगळी होती, आता अनेक जण वेगळ्या अर्थाने ओळखणार आहेत, एक वेगळं नाव झालेलं आहे. सो घरचा तर माहोल कसा असणार आहे, मित्रमैत्रिणी आणि तुम्ही जे काम करतात तिकडचे तर तुमचे सगळे मित्र, एक काय वेगळी ओळख तुम्हाला बिग बॉसच्या घराने दिली? सगळ्यात पहिले मी अमरावतीच्या विदर्भात एक छाप सोडून गेलो. आपला माणूस गेला अमरावतीतला गेला, उरड्या गावातून गेला, बंडेरातून गेला, तर अख्ख्या गावाचा अख्ख्या शहराचं नाव असून गेलं. आपला माणूस गेलाय मग बिग बॉस मराठी हमाल माणूस गेलाय, हमालचे हमाल करण्यावाले त्याचं नाव ते गर्वाला सांगितलं अरे आमचा माणूस आहे, आमच्या गँगमध्ये काम करण्यावाला आहे तो हमाल. म्हणजे चांगलं वाटतं ते. एक मी म्हटलं मी एवढं मोठ्या घरात आलो तर मला जे जे भेटले म्हणजे जे काम करायला भेटले, जे सेवा करायला भेटले सगळं काही शिकलो मी, ते पार पडले. मुद्देराव मी माझ्या पर्सनॅलिटी शब्दावर राहिलो ठाम, चोरीराव कुठेतरी शब्दात ठाम राहिलो आणि इथून प्रेम घेऊन गेलाय आणि ड्युटीराव पहिलं सगळं मी ओके म्हणजे एकदम केलं आहे आणि पुढच्या धक्क्यात मी तायकी झाली आहे. सगळ्या गोष्टींमध्ये प्रेम भेटलं. मी इथून हे संपत्ती सगळ्यात मोठी हे जे कमावले मी इज्जत मी हे कमावलेली बाहेर मी ते ट्रॉफी काय म्हणजे आजमध्ये मी कुठं ना कुठं कमावून घे, पण हे पब्लिकच्या मनात प्रेम आहे माझ्यासाठी हे ठरलं लागते मला. पण आता घराच्या बाहेर आल्यात, बाहेर आता आल्यानंतर सध्या तुम्ही हे तुमचं काम चालू ठेवणार आहात वा, कारण मी हे 16 वर्षापासून जे मेहनत केली आहे हे जपून ठेवलेली आहे आणि नंतर एवढ्या मोठे कानावर मी जपून दिले त्याच्यावर मी ठेवणारच आहे, कारण त्याची गोष्टी जाणवी आहे म्हणजे तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या कामाला आता सुरुवात करणार आहात. बिलकुल सुरुवात करणार आहे.